नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत फिफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शामराव पाटील शिक्षण समूह तळसंदे या ठिकाणी रॅगिंग सारखा प्रकार झाला असून तेथील एका ज्युनियर विद्यार्थ्यावर 5 ते 6 सिनियर विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत व तसेच संस्थेतील वरिष्ठ कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने पेठ वडगाव पोलीस ठाणे येथे भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदीमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हातामध्ये बेल्ट, बॅट आणि दांडकी घेऊन अनेक लहान विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सदर रॅगिंग सारखा विद्यार्थ्यावर प्रकार झाला असून त्या विद्यार्थ्याला जी मारहाण झाली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. कारण या ज्युनियर विद्यार्थ्यास 5 ते 6 सिनियर विद्यार्थ्यांनी बेदम बॅटने मारहाण केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा. तसेच ते कोणते व्यसन करत होते का याची आपण शहानिशा करावी व तसेच त्या शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक यांच्यावरही आपण कारवाई करण्यात यावी. तसेच सदरच्या घटनेकडे संस्थेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर असा अनुचित प्रकार घडला नसता. तरी अशा कर्मचाऱ्यांच्यावरही कठोर कडक कारवाई करण्यात यावी. असे येत्या 10 दिवसात न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या दारात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल व कोणताही अनर्थ प्रकार घडल्यास शासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, राहुल जावळे, करण जावळे, शशिकांत लाखे, रवी देवडे, भरत लाखे, महेश जावळे, सनी जावळे, आकाश जावळे, रोहित लाखे, चंद्रकांत कांबळे, अमर थोरात, सतीश कापुरे, अरुण जावळे, विशाल कांबळे, प्रशांत जावळे, विजय लाखे, श्रीधर देसाई आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत